हॅलो नमस्ते तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आमच्यात देखील गणेश चतुर्थीची लगबग चालू होती। तर आम्ही सकाळी लवकरच उठलेलं, आम्ही आणि माझी जाऊ स्वयंपाक करत होतो आणि बाकीचे सगळे पुरुष मंडळी गणपती आणण्यासाठी गेलते। तर प्रत्येक जण आज घरातले प्रत्येक मेंबर कामात होते। कोणी हराळी निवडत होतं, कोणी पेंड्या बांधत होतं, बाकीचे थोडे जण सगळे गणपतीचं जे पूजेचं साहित्य आणायला गेलते। तर आमच्यात आधी गणपती आणल्यानंतर जिथं डेकोरेशन केलं असतं तिथं आधी ठेवलं जातं, मग नंतर असं खाली ते पाटावर घेऊन त्याची स्थापना केली जाते। ते मला वाटते एक तासभर त्याची पूजा असते। तर मी त्याच्या आधी सगळे थोडीशी तयारी करून घेते। तर रांगोळी काढून घेतलं, पाट ठेवलं, समई तेन लावून घेतलं, कारण नंतर कसं खूप गडबड होते। म्हणजे काहीतरी गोष्टी त्यांनी मागितले ना आतनं आणून द्यायचं वगैरे खूप गडबड होतं, म्हणून मी थोडं आधीच तयारी करून घेतलं। आणि इथं हराळीचा हार देखील मी बनवून ठेवलेलं। आणि हे बघा असं ते जे ताट आहे ताटावरती आम्ही लाडू ठेवतो आणि त्याच्यावरती जे गणपती आहे ना ते ठेवतो। मग घरातली मूर्ती असते देवाऱ्यावरची गणपतीचं, ते घेऊन आम्ही त्याच्यावरती म्हणजे अभिषेक वगैरे करतो, मग त्याची पूजा ते करून घेतो। प्रत्येक वेळा मी बाहेरच्या स्वामींना बोलवतो, पण ह्यावेळी त्यांनी आले नाहीत, त्यामुळं माझ्या मिस्टरांनीच पूर्ण पूजा विधी वगैरे सांगितलं, मंत्र वगैरे म्हटलं। आणि हा पूजा करत आहे ना हा माझ्या छोट्या धीरांचा मुलगा आहे। ह्यावेळी तो बसलेला पूजेला, तर खूप छान दिसत होता, मस्तपैकी पूजेची तयारी करून बसलेला तो। तर अशा पद्धतीने आम्ही आधी गणपती बाप्पाची स्थापना करून घेतो आणि ही पूजा एक तासभर चालू असते। एवढं उशीर आमची पूर्ण पूजा विधी असतात आणि हे खूप जुनी परंपरा आहे आमची। तर पूर्ण हराळीचा हार, फुलाचा हार असं सर्व घातल्यानंतर आरती वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर आहे ना सगळे घरातली मंडळी पूर्ण सगळे उपस्थित असतात। आमच्या छोटे मोठे सगळे धरून 30 जणांपेक्षा जास्त मेंबर आहेत, एकत्र कुटुंब आहे आमचं। तर पूजा विधी झाल्यानंतर आम्ही सर्वजण आरती करून घेतलं। आरती करताना मला सगळ्यांचं शूट करता आलं नाही, कारण मी पहिल्यांदाच म्हणजे यूट्यूबसाठी असे व्हिडिओ बनवत आहे आणि सतत माझ्या हातात मोबाईल दिसत होतं, सगळे बघत होते ही किती व्हिडिओ करत आहे म्हणून। तर त्यामुळे मी थोडंसं लपून लपून व्हिडिओ करत होते, म्हणजे पूर्ण मोबाईल फिरवू शकले नाही मी सगळीकडनं। आरती आवरल्यानंतर सगळेजण पाया पडायला येतात। तर हा माझा मुलगा, तर तो पाया पडत होता आणि त्यांचे पप्पा त्याला सांगत होते असं लावायचं तसं लावायचं प्रसाद वगैरे, आणि त्याला तर बिलकुल त्यांनी चुकू देत नाहीत, प्रत्येक गोष्ट त्याला सांगत असतात असं करायचं तसं करायचं। आणि त्यांनी समोरच बसलेले त्याला सांगायला, तर साष्टांग देखील घालायला लावले त्यांनी। तर आमची पण गडबड होती म्हणताना मी पण पटकन आरती ते करून घेतलं, कारण सगळेजण आता आरती झाल्यानंतर जेवायला बसतात, त्यामुळे थोडंसं मला आत जायचं होतं म्हणताना मी पण आरती पटकन आवरून घेतलं। तर ही माझ्या छोट्या जाऊची मुलगी। तर आम्ही आत गेलो आणि पटपट म्हणजे सगळे जेवायला बसले म्हणताना आम्ही ताट लावायला घेतलं। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि असे छान छान व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन। थँक्यू, बाय।